आज गेली 20 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाच्या अन्नदानात काशीनाथ चोगले यांचा मोठा वाटा असतो. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे भरडखोल गावामध्ये, म्हणजेच आपल्या गावामध्ये, जिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे सप्ताह चालू झाला आहे. आणि यंदा या पवित्र सप्ताहाचा 51वा वर्ष चालू आहे. आणि आत्ता पहाटे वाजलेत आहेत 5:45 आणि लगेचच भजन चालू होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला आज भजनाचा आनंद घेता येणार आहे. तर चला आपल्या देवाचं आपण दर्शन घेऊया आणि भक्तिमय आणि सुंदर अशा भजनाचा अनुभव घेऊया आपण. काळ्या
उठा अर्णोदया प्रकाश Thank you.
जगजोगी जगजोगी जाग जाग बोल देशवेश नोहे माझा सहज फिरता
भीमा तिरी
भजन वगैरे सर्व आटपलं आहे आणि सर्व लोक नाश्ता करत आहेत आणि नाश्त्याला कुर्मा पाव आहे बघा, मस्त अशी भाजी वगैरे केलेली आहे आणि पाव आहेत सोबत. सर्व पब्लिक इथं नाश्ता करते. हे बघा, हे सगळे आपले माऊली लोक कामं करत आहेत. इकडे महिला मंडळ बसली आहे. हे बघा, हे बघा आजचा नाश्ता कुर्मा पाव. छोटी मंडळी बसली सर्व इथं आणि इकडे आपली महिला मंडळ आहेत किंवा सर्व बसले आहेत तिकडे. सर्व नाश्ता करत आहेत. ए दादा, काय नाश्त्याला? कुर्मा पाव आहे, कुर्मा पाव. कुर्मा पाव बघा. इथं नाश्ता वाटप चाललाय. हे बघा, इकडे पाव आहेत, लिंबू कांदा, इकडे कुर्मा पाव. हे बघा, इकडे नाश्ता वाटप चाललाय सर्व. पावभाजी खावाया. तर हे इकडे पब्लिक आहे ते मंदिराच्या मागे. त्याच्यानंतर या साईडला बाबा बसलेत. बाबा वगैरे नाश्ता करतात तिकडे आणि हे सर्व मंडळी आहे इकडे. बाबा बसलेत आहे आणि यांना रामचंद्रनाथ बाबा, इकडे हरिबाबा आहेत बसलेत आहेत. नाश्ता चालू आहे सर्वांचा. हे बघा इकडे, हे बघा इकडे सर्व. हे बघा, तर आता भजन वगैरे आटपलं आहे. आता नाश्ता वगैरे होईल. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आजचा दुपारचं जेवण आहे तो म्हणजे आपल्या घरी. तर 11, 11:30, 12 वाजता जेवण रेडी होईल, आपल्या घरी चालू होईल. म्हणजे दरवर्षी असतं आपल्या घरी. तर ह्याही वर्षी आपण आपल्या घरी जेवण आहे दुपारचा. तर मगाशी तुम्हाला मी बोललो होतो की दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी जेवण असतो सप्त्याचा एक दिवस दुपारचा. तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि इथे दादाने वगैरे मस्त सावली केली आहे. इकडे महिला मंडळ बघा, सर्व भाजी वगैरे हे करत आहेत, कटिंग करत आहेत आणि अशा प्रकारे आपण सावली केली आहे. इथं मस्त 2 ते 3 पंक्ती बसणार खाली.
इकडे पप्पा आहे, दादा आहे, हे माझे पप्पा, हा माझा भाऊ आणि हा अंत्या दादा आपल्या शेजारचाच आहे. आणि आपली महिला मंडळ बघा, कोण कांदे कापते, कोण शेंगा आणि एक आपला बिरडा, म्हणजे असे 2-3 प्रकार आहेत भाजीचे मस्त. इकडे पुरे चालू आहेत, पुरी फ्राय चालली आणि इकडे शेकटाच्या शेंगा आहेत आणि इकडे काय आहे, डाळ आहे ना, इकडे डाळीचा बिरडाचा टोप आहे. तर इकडे मागे आपल्या घराच्या मागे फक्त मस्त जेवण वगैरे चालू आहे, 2 चुली पेटवलेले आहेत आणि इकडे पनीर कटिंग चालली आहे. बाकी सर्व इथे तयारीत चालली, सर्व जेवणाची, सर्व बिजी आहेत. आणि बाहेर बाहेर दाखवतो, इकडे पुऱ्या पीठ वगैरे लागत आहेत, मलत आहेत आणि इथे पुऱ्या चालू आहेत. हे बघा आपली जाण आहे का बघा, पीठ मलत आहे. आश्रय हाय कर लवकर, आश्रय हाय नाही करत, मग चल बाय. तर अशा प्रकारे इथे सर्व जेवणाची तयारी चालू आहे. आणि हा आपण कितान लावलं आहे वरती, तुम्हाला पण माहिती आहे ऊन भरपूर आहे, गरमी जास्त आहे म्हणून कितान लावलं आहे वरती. आणि 2 साईडला खुर्च्या मांडलेल्या आहेत मस्त. आता इथे जवळजवळ 4 ते 5 टेबल मांडायचे जेवणासाठी. त्याच्यानंतर इथे एक कपडा बांधलेला आहे, ह्याच्या पण खाली 2 टेबल बसतील, म्हणजे 2 पंगत बसतील मस्त, 2 साईडला 2 पंक्ती बसतील, अशी सावली केलेली आहे. ठीक आहे, आता इथे सध्या ऊन आहे, पण सूर्य पण आता सध्या इकडे वर आहे बघा, तो इकडे आला ना थोडा की मग सावली पडेल. आणि मस्त अशी पूर्णपणे सावली केलेलं आहे, जेणेकरून हवा पण लागते चांगली आणि जेणेकरून पब्लिक पण मस्त आरामात बसेल आणि आरामात जेवून घेईल. तर मंडळी दुपारचे 12:30 वाजलेत आणि जेवणाला सुरुवात झाली, जेवणाचे पंक्ती बसलेत. घरामध्ये आपले जे मोठी माणसं आहेत आपल्या गावातली ती बसली ते सर्व. हे माझे पप्पा आहेत. आता हे आपल्या घरातला बसलेत मोठी माणसं, मला बाहेर बघताय तर इकडे सर्व बाहेर बसलेत. हे बघा हा साईडला बाहेर सर्व बसलेत आहेत. आपले पारायणचे आत्ताच पारायण संपलं आणि सर्व पारायण करून सर्व मंडळी आलेत बाहेर. हे बघा, हे आपले सगळे माऊली मंडळी आणि असं आपले एक एन्जॉय असते, मजा. हे बघा घरामध्ये आपली मोठी माणसं सर्व बसलीत आहेत आणि सगळे बाहेर ही माणसं आपली बसलीत आहेत. आता तिसऱ्या दिवसाची पंगत. ऐका मंडळी, श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज, सर्वांचे आवडते सद्गुरू प्रकाशानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सप्त्याचा 3रा दिवस आहे. आज गेली 20 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाच्या अन्नदानात काशीनाथ चोगले यांचा मोठा
वाटा असतो आणि त्या तिसऱ्या दिवसाची पंगत आज गेली 20 वर्ष ही परंपरा चालू आहे आणि भगवंताच्या आशीर्वादाने आज ह्या ठिकाणी सर्व सत्संग मंडळाला आणि ग्रामस्थांना ही त्यांनी पंगत दिली आहे आणि ही पंगत जेवत असताना सर्व मंडळी आपल्याला दिसत आहेत आणि ह्या पंक्तीत सर्वांना जे हवे आहे ते जेवण आपल्याला मिळत आहेत आणि सुस्वादु असे जेवण जेवलो आणि आम्ही तृप्त झालो आणि ईश्वरा यांना ह्याच्या पुढे असे ईश्वराने भरभराटी देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय सच्चिदानंद. तर अशा प्रकारे मंडळी आपल्या दरवर्षी आपल्या घरी जेवणाचा कार्यक्रम असतो आपल्या मंदिरामधला. तर इथं बघताय आता पहिली पंगत उठली, ही दुसरी पंगत बसली आहे त्या साईडला. अजून तिसरी एक पंगत बसणार आहे कारण अजून लोक येतात आहेत, चालूच आहेत. ठीक आहे, तर चला हा व्हिडिओ तर इथंच थांबवतो आहे कारण सकाळी पहाटेचं भजन आपण ह्याच्यामध्ये घेतलं आहे, ॲड केलं आहे. दुसरं म्हणजे थोडक्यात एक तुम्हाला पारायण मी दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो घरचा जेवण होता तो सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. तर आता ही दुसरी पंगत आहे, तिसरी पंगत बसणार आहे. अजून जर मी व्हिडिओ शूट करत आपण राहिलो तर भरपूर मोठी व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता इथेच मी थांबवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुम्ही पण जेवायला या, मी पण आता जेवायला बसतो आहे. तिसऱ्या पंक्तीत शक्यतो बसलो तर बसता येईल, नाही तर मग चौथ्या पंक्तीत. ठीक आहे, तर चला काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय. भेटू लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.